शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा 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 मुझे लगता है शिवा के मौरों ने बदले क्या लड़की उठाई. शाहिस्तखान शत्रु है. बाइकोला सांगतो बेगम जवान को लगा मुझे शिवा के मावले है वो. ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी उठा सके. शत्रु की जान लेके औरत को बाइज्जत छोड़ दे. कौतुक बाइकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापणा? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है? अगर तुमने उनकी औरत की इज्जत नहीं की तो वो हमारी औरत की क्यों इज्जत करेंगे. शाहिस्तखान शत्रु असून नजर वर करून सांगतो बेगम शिवा बदला जरूर लेगा. आज उंगलियों पर जान चली गई तो गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. लेकिन एक बात विश्वास के साथ कहता हूँ, जबान देता हूँ, बेटी उनकी हुई अपनी. किसी भी जात, किसी भी मुल्क, किसी भी धर्म की क्यों ना हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली क्यों ना हो, हर औरत को देवी की तरह पूछते हैं. ऐसे हिंदू है वो औरत शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहे. खूपच नाही देवडायचं. मला वाईट या गोष्टी कशी शिवजयंती करता रे तुम्ही, कशी हे दारू पिऊन गोवा गुटखा खाऊन असं डिझेल अशा शिवजयंत्या करायच्या आणि असं विचार जपायचा. अरे धर्मासाठी पणाला जीव लावला माझ्या शंभूराजांनी. अरे झाडाच्या साली काढतात ना तशा अंगाच्या साली काढल्या. रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावरला वाहत होते. झालेल्या जखमेला त्रास व्हावा, तिखटाची मिठाची तोडून राजाच्या अंगावर केली. रोज एक अवयव कापला 42 दिवस. त्याच माझ्या माऊलींच्या समाधीच्या शेजारी संगमेश्वराचं तुळापूर तीर्थक्षेत्र, त्या संगमावर बांधलेले माझं शंभूराज आहे. देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. अरे मारणाऱ्याच्या डोळ्यात पाणी यावं एवढं सांगावं. औरंगजेब जहापणा माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजा देखे, इतने महाराजा देखे, इतने शूर देखे, इतने वीर देखे, इतने सूरमे देखे ये लाखों ने, लेकिन शिवा के बच्चे की जैसी नेक औलाद आज तक नहीं देखी. रानों में क्या पूछा सामर्थ्य रे, काय सामर्थ्य. अरे मृत्यूला घाबरू नये एवढी ताकद ज्या धर्मात आहे ती औलाद आहे आपण. अरे बाया वाचवणाऱ्या आम्ही बाया नाचवायला लागलो तरी लाजा वाटेल ना आम्हाला. तरी आमच्या शिवाला काही वाटेल ना. अरे हे नुसतं बोलायचं रे, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, फक्त बोलायचं ते, करायचं नाहीच. आणि असं कधीच जगाचा मालक कळत नसतो. त्या माणसाला स्त्रीचा आदर करता आला नाही ना, तो काय परमात्म्याचं नामचिंतन करणार. कधीतरी सामर्थ्य विचार करेल ना. अशा महापुरुषांच्या पोटी जन्माला आलो आहे, पण अशा मातीत जन्माला आलो. आणि तुम्ही तर इतके भाग्यवान आहे ना. बिदर जिल्हा आहे तुमचा. पंढरपूर पहिलं महाराष्ट्रात नव्हतं. जेव्हा हे कर्नाटक होतं ना बिदर, त्यावेळेस पंढरपूर सुद्धा बिदर जिल्ह्यातच होतं. सगळ्यात पहिल्यांदा पंढरपूर बिदर जिल्ह्यात आणि नंतर सोलापूर जिल्ह्यात. आमच्याकडे नंतर आलंय, आधी तुमचं होतं. थोडी किंमतही ठेवत जा त्या गोष्टीची. कायम लक्षात ठेवत जा. कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू, कानडा राजा पंढरीचा. पंढरपूर पहिला बिदर जिल्ह्यात, ठाणे नंतर ते सोलापूरकडे गेले. भाग्यवान समजत झाले स्वतः. तसं आपण राहावं, प्रेझेंटेशन मेंटेन करावं. जर एवढ्या पवित्र धर्मात जन्माला आलो, तर एवढ्या सामर्थ्यवंत मातीत जन्माला आलो, तर आपली वागणूक आणि आपलं जगणंही तसंच असतं. उगाच आपलं इतके अरे हे बाकीचं बरोबर आहे. आम्हाला कीर्तन सुद्धा माहित नाही. कीर्तन वगैरे काय नाही. यांना कीर्तन म्हणजे मनोरंजन वाटतं, कॉमेडी. जगाचा मालक ज्या व्यासपीठावर उभा असतो ना, त्याला कीर्तन म्हणायचं. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग, कीर्तन चांग, भुयांग हळदी रूप. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ जगाचा मालक देहवान हातून जिथे रमतो त्याला कीर्तन म्हणायचं. तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो रे आम्ही. तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो, नाही तर आम्हाला गरज नाही विनोद करायची.
काहीच गरज नाही कीर्तनाला विनोदाची. बसत लोकांना विनोद म्हणून द्यावं, कीर्तन माहित नाही. खुशाल माणसं फोन करून म्हणतात, ते तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला हे प्रोग्राम दिसायला लागलाय. प्रोग्राम आहे आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला सप्त्यात घालायचं होतं काय? विचारायचंय काय नेमकं की विचित्र माणसं नाही. त्याच्यापेक्षा भागा तुमची सुपारी किती? तुला उकळा घरून मुसळात काढते एके दिवशी. खरं सांगते मला सुपारी किती घेते. त्याच्यापेक्षा भागा तुमचं तुम्हाला आणावं लागलं का आम्ही आणावं लागलं? नाही नाही, तू एक काम कर, भूत दी, तुझं सोयाबीन खुरपे दे, भूका दबाई दे, भूत दी भूत. लोकांचा खेळ आहे माझा, वाजते मी नाचते मी. काय मनोरंजन नाही रे दादा. माणसाला माणसात बसवतं, धर्माची जाणीव करून देतं, माणसाला देव बनायचं सामर्थ्य निर्माण करून देतं. त्याला कीर्तन म्हणायचं म्हणजे त्या जगाचा मालक होत असते. हे समजून घ्या. उगच नाही नामचिंतनामध्ये एवढा अधिकार की विठेवरच्या मालकांना राखणदारी करावी संतांची. 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिले परमात्म्याने या संकीर्तनाच्या जोरात. गुरा कुंभारासाठी कुंभार व्हावा, विल्सनसाठी चांभार व्हावा, चोकोबांसाठी महार व्हावा. उगीच नाही झाला परमात्मा या नामचिंतनाच्या अधिकारासाठी. मग काय जिजासाठी विठेवरचा मालक पाठीशी धावत आला. लक्षात आहे जिजा. जिजा कोण? आपण सांगत काय होतो? जिजाईच्या पायात काटा मोडला. हा बरोबर आहे, जे सांगितलं. तुकोबांची पत्नी जिजा, त्यांच्या पायात काटा मोडला. त्रास कोणाला झाला? त्रैलोक्याच्या नाथाला, पंढरीच्या मालकाला. पाठीशी धावणे जिजाच्या. थांबापणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला? माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. जी बाई आपल्या नवऱ्याचा संसार एकनिष्ठ पद्धतीने सांभाळते, जी बाई नवऱ्याच्या संसाराला परमार्थ करते, त्या बाईच्या विठेवरचा मालक पाया पडल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद पाहिजे. तुका म्हणे पतिव्रता तिची जगाच्या मालकानं जिजासाठी थांबावं. साधा नाहीये तो विठेवरचा मालक. तो पंढरीचा बाप असा तसा नाहीये. त्याच्या चरणाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टाकून हजारो वर्ष तपश्चर्या करतात. जिवंतपणे त्यांचा हाडमास प्राणी पक्षी खातात, तरी त्यांना भान नाही. एवढा त्याग करूनही त्यांना माझ्या विठेवरच्या मालकाचं दर्शन मिळत. एवढं अशक्य असणारा माझा परमात्मा हिच्या जिजासाठी थांबतो. तुकोबांसाठी पत्नी सामर्थ्यवंत आवली माता तुकोबांना भाकरी देऊन पाठीशी आल्या. विठ्ठल जाग्यावर. त्या आवली माताचा पाय स्वतःच्या हातात घेतला. जिजा आणि आवली एकच बरं का, नाव फक्त 2. त्यांचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि त्यांनीही थुका लावून काटा दिसतो का पाय. विठ्ठलाला ही एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी विद्वांचर्याला लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लईच झोंबलं. पंढरपूरची, तुमची नाही माहिती मला, पंढरपूरची महाराज तिला झोंबलं. वाईट वाटलं तिला. कारण बायकोला स्वतःचा अपमान झाल्यावर वाईट वाटत नाही, पण नवऱ्याचं थोडी काही झळ लागली की त्याला त्रास झाल्याशिवाय रखमाई येणार नाही. आणि शेवटी अधिकार आहे त्यांचा. देव जेव्हा ऐकत नाही ना तेव्हा संत रखमाईला विनवणी करतात. राही रखमाबाई तुम्हा येवत्या तया, राही रखमाबाई तुम्हा येवत्या तया तया, सीधे हरिवली जागे करा देवराया, सीधे हरिवली जागे करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धरी, वेगळ्या नावात हरी अनावात हरी. रागणार रखमाई मातेला का हो विठ्ठला, विश्वोत्पत्ती हे तवे, विश्वाची उत्पत्ती विनाश आणि सामर्थ्य हे तुमचंच. मुलीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय. एवढं तुम्हालाही कळतं की मायबाप विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, अशा मालकाला काटा बघायला थुका लावायची गरज. मग का हो बघताच विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे ही आम्हीच आहे आणि काटा
काढणारे हे आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी येत काय तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. एवढी सावकारकी एवढी जागीरदारी कधी माझ्या नामचिंतना पुढे आणली नाही. सर्वस्वाचा त्याग केला पण माझ्या नामाला कधी धिक्कार लागू दिला नाही. आणि असा संसार करणारा नवरा मिळूनही तिनं ढाल बनून तुकोबाचा संसार सांभाळला. तुकोबांचा परमार्थ कारणी लागला कारण तिचा संसार त्या आवली मातेनं सांभाळला. अशी पत्नी लाभली. अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांगा बरं. काय ताकद असते संसारात असूनही धारकेचा राणा किती करावं देवं. करणं विचार लजवाडकर जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं घराणं काही देवापर्यंत पोहोचलंच नाही का. आपल्याला माणसंच पुरेशी. एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा आमच्या अनेकदांनी ठेवला ना तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. राज्यात तरी खौट बोलणार. हा त्याचं काय असतंय आता पैशाचा उतार आहे कुठंतरी खर्चायचा लोकांनी तुम्ही काही चांगलं केलं हे दिसत नाही पण तुमचं वैभव लोकांना ऐकतं भेटलेलं वाटतं. आज त्यांच्या पदरात जर वैभव असेल हे संकीर्तन ठेवायची ताकद असेल आज त्यांच्याकडे जर एवढं सामर्थ्य असेल हे कीर्तन सोहळा ते उभा करू शकतात तर हे त्यांच्या आई बापानं केलेल्या कष्टाचं फळ आहे जे सामर्थ्याने त्यांच्या पदरात पडतं. पण जिथे कुठे त्यांची माय बघत असेल ना ती सामर्थ्याने सुखावत असेल की मी पाहिलेलं एक तरी स्वप्न सामर्थ्याने माझ्या लेकराने पूर्ण केलं. आणि आपलं कर्तव्य येते विनंती आहे. लोक आहे की कोणी म्हणलं की नाही काय सांगायचं शिवलाताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय म्हणे त्या चव्हाण फॅमिलीने लंजवाडमध्ये तुम्हाला त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे युस्तक वाटा गोळा काही गरज आहे का. अरे मरण ना तो ठेवणारा आट्या घ्यायचा त्याला महाराजी पर्यंत कशाला रे नाही चांगलं करतायत तोंड बंद ठेवा ना. वाईट कशाला बोलता लोक. गोरी बायको केली तुमच्या काय बायकावर बघायला का एवढ्या मिठीने गेला कशात ना कशात महाराज एखादा मोठा उठला तर म्हणून येते संसार आहे त्याला यांचं काय अजून नाही गावकडे नाही केले लोक तरी लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली. आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. अरे मग ब्रह्मचारी ठेवू का त्याला बायको तर करू दे बाकीचं म्हणू दे. पर्सनल एक्सपिरियन्स स्वानुभव. शांत कीर्तन केलं न्याबळाट होतं त्याला काय कळा होते. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत काय नाही येड्याला पण नाचू नाचू जीवी होतं करू मुरू मी वेळेला विचार नाही करत नाही. अनंत वाचा बरोबर त्या पैसे गोपाळ भावे हरी. कारण मला विश्वास आहे जोपर्यंत कर्म सत्य आहे प्रयत्न प्रामाणिक आहे आणि विठेवरच्या मालकाचा हात मस्तकावर आहे तोपर्यंत या जगातली कुठलीच दुष्ट शक्ती या वैष्णवाचं वाटोळं करू शकत नाही जोपर्यंत वैष्णव धर्मपत्राची बांधत घालून या भार राहिलो. कारण आहे हरिमुखे मुखात नाव आहे नाही चिंता वाटत आहे कारण द्वारकेचा राणा सांभाळतोय अजून काय करावं विठ्ठल खूप करतोय तो परमात्मा. आम्हाला काय करायचंय उभा हे फक्त क्षणभर थांबायचं तसं काय सावधतेनं स्थिरतेनं कारण त्याच्याशिवाय परमात्मा नाही. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता पाया व्यर्थ कथा संधिवार. आमचा परमार्थ कसा आहे ते पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई मी झाड लावलंय म्हणलं वा म्हणला रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय झाड वाढत नाही ते. अरे झाडा सॉरी पोरा थोडा दम काही नाही देव तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना वेळ आल्याशिवाय मिळत आणि सिद्ध करा स्वतःला. स्वतःचं अस्तित्व मोठं करायला मागे पुढे बघायचं नाही. पैसा कमवायचाच हे कलियुग आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असेल तर शत्रूही आपल्या मागे पुढे फिरतात. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की आपल्या जवळची माणसं सुद्धा आपली साथ सोडल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. कमवायचं पैसा असला की सगळे आपले आणि कमवायचा अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. नोकरी सरकारी असेल ना पोरगा किती बी काळा भंगार किती बी ढोला असेल बायको त्याला नाजूक गुरीच येते. तुम्ही किती गुड लुकिंग जॉलाईन सिक्स पॅक हँडसम असले ना आणि खिशात दमडी नसली ना तुम्हाला छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं भैमण किती तरी भैमण अगं भैमण होती माझं बी होती अगं भैमण. अशी भिकारी असली भिकारी अवस्था करायची नाही. इतके मोठे काळ आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा आई बाबाची स्वप्न पूर्ण करा
ज्यांनी जन्माला घातले त्यांचे पान पेढा आणि पुन्हा असले फालतू घेऊन करा महाराज. काही गरज नाही. आता